दादा दोन चक्कर नमस्कार मित्रांनो, एकमेका करू साह्य अवघे धरू सुपंथ, हे शरीर आहे नाशवंत पण कार्य राहते अनंत. असं जे अनंत कार्य ज्यांच्या माध्यमातून होतं, आपण नेहमी त्यांचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवतो आणि तुम्हाला त्यांचं कार्य दाखवतो. तर मित्रांनो, आपण जे बघितलं की हे ॲम्ब्युलन्स, हे जे निराधार जे रुग्ण आहेत, त्याच्यामध्ये अनेक आजारी आहेत, त्यांना निस्वार्थ सेवा देण्याचं कार्य आपल्या आस्क वृद्धाश्रम ह्या ठिकाणी चालतं. पुण्यामध्ये फुरसुंगी ह्या ठिकाणी हे आपला आस्क वृद्धाश्रम आहे आणि त्या आस्क वृद्धाश्रम जे चालवतात ते कर्मवीर दादासाहेब गायकवाड साहेब. नमस्कार. नमस्कार. चला, चालता चालता आपण बोलूया. तुम्ही आश्रम तर बघितलेलंच आहे मित्रांनो. ही जी ॲम्ब्युलन्स बघितली ती सुद्धा दादा गायकवाडांची आहे, जी निस्वार्थ सेवा देण्याचं काम करते. आज आपण बघतोय ह्या ज्या माऊली आहेत. नमस्कार माऊली, काय नाव तुमचं? मालन कृष्णा बाळसिंग. कुठून आले? ताडेवाला रोड. ताडेवाला रोड, पुणे. ह्या ज्या महिला आहेत, नमस्कार. काय नाव आपलं? उल्का घोरपडे. बरं, कुठून आले? मुंबईवरून. मुंबईवरून. आपलं नाव? अलका घोरपडे. बरं, कुठून आले? मुंबईवरून. बरं, कसं वाटतं इथं? हो, छान. खूप छान वाटते. आणि कोणी पाठवलं तुम्हाला इथं? गायकवाड ओळख काढली आम्ही. गायकवाड साहेबांनीच पाठवलं. त्यांचं पण नाव गायकवाड साहेब. बरं. पोलीस. तर मित्रांनो, पोलिसांच्या मदतीने गायकवाड साहेब जे आहेत मुंबईचे, त्यांच्या मदतीने आज ह्या ताईंना इथं आसरा मिळालेला आहे. या इकडे या, असं दादा इथं बसा. तर आज आपण देव असतो ना, त्याला देवळात जायची गरज नाही बघायला, माणसामध्ये देव असतो. आणि असं माणसातल्या देवाचं नाव आहे दादासाहेब गायकवाड. दादा, आपल्या मधुतारा फाउंडेशन यूट्यूब चॅनलवरती मी आपलं सहर्ष स्वागत करतो. पहिलं आपलं यूट्यूब चॅनलचं होतं, त्याच्यामध्ये तुमचा व्हिडिओ होता, तो आपण तुमच्या घरी केला होता. त्यावेळेस आपला आश्रम नव्हतं, पण त्या घरापाशी तुमची 10x10ची खोली होती आणि त्या 10x10च्या पत्र्याच्या शेडमध्ये तुम्ही तिथं बेवारस लोकांना सांभाळत होते. पण आज हे वास्तू जे बघताय तुम्ही मित्रांनो, ह्या वास्तूमध्ये दादा स्वतः आज त्यांना वृद्धांना, निराधारांना, रुग्ण यांना आसरा देतात. तर दादा, आपल्या कार्याचा परिचय सगळ्यात पहिले की दादा, आपला जन्म कुठं झाला, आपलं बालपण कुठे गेलं आणि ह्या कार्यामध्ये कसे वळाला? मित्रो, सर्वप्रथम जय भीम, नमस्कार, जय महाराष्ट्र, जय शिवराय. माझा जन्म मित्र एका खेडेगावामध्ये झालेला आहे. लातूर मुक्कामी असलेल्या गादोड या गावामध्ये झालेला आहे. मी रांगत असताना आईनं मला खुरपायला घेऊन गेली होती शेतामध्ये, भुईमुगाच्या शेतामध्ये. त्यावेळेस मी 2-4 महिन्याचा मुलगा, 6 महिन्याचा मुलगा रांगत असतो. तर त्या काळी मी हरवलेलो होतो, शेतामध्ये हरवलो होतो. बरं. आणि त्या शेतामध्ये जंगलामध्ये कोल्हे, लांडगे, सर्फ, विषारी म्हणजे असे होते. तर त्याच्यामध्ये मी हरवलो. तर त्या क्षणापासून दुसऱ्या दिवसापासून एक दिवस पूर्ण आणि एक रात्र पूर्ण मी कुणालाही सापडलो नाही. बापरे. मग लोक म्हणायचे देवानं घेऊन गेला, कोण म्हणायचं लांडग्यानं खाल्ला, कोण काय म्हणायचे. कुणाला काय मी भेटलो नाही. असं गावामध्ये आता पब्लिक जस्ट नागरिक लोकांना माझी ओळख म्हणजे गावाकडचा हरवला दादा. बरं. मग तिथनं वडिलांनी 1972 साली ज्यावेळेस 73 साली ज्यावेळेस दुष्काळ पडला, त्यावेळेस वडिलांनी मला पुण्यामध्ये घेऊन आली. मग वडील टोपलीमध्ये मला घेऊन आईनं फिरायची आणि वडील आपले बिगारी काम करायचे, आई वडिलांना मदत करायची. असं काम करत असताना त्यांनी मुंबई असेल, खोपोली असेल, पुणे असेल, कोल्हापूर असेल, ह्या जागेवरती विविध जागेवरती ते फिरले. आणि नंतर मग आईनं वडिलांना म्हणले की आपण एका जागेवरती कुठं स्थायिक होत. त्याप्रमाणे शिर्के कंपनी भीमनगर घोरपडे भागामध्ये आहे. त्या जागेवरती आम्ही लहान असताना मला वडिलांनी त्या जागेवरती एक झोपडी टाकली चटईची आणि त्या जागेवरती आम्ही राहिलो. त्या जागेवरती राहत असताना माझं मराठीमध्ये शिक्षण झालेलं आहे मित्र. 1ली ते 7वी कै व्यंकटराव मुदलियार शाळा
या शाळेमध्ये घोरपडीमध्ये दोबळवाडीमध्ये ढोबळवाडी या जागेवरती माझं शिक्षण झालेलं आहे आणि शिक्षण अत्यंत अल्प आहे माझं शिक्षण. आगाऊ लहानपणापासून आगाऊ हरवलेला होता म्हणजे तेव्हापासून आज पण मी दादा मग तुम्ही जे हरवलेले होते तर नेमके होते कुठं मला काय माहित आहे. आई तर लोकांचे त्या काळात लोकांचं असं म्हणणं आहे की तुला देव असल्या साती आसरांनी तुला घेऊन गेले. अच्छा, असं त्यांचं मत आहे. त्यावेळेस वय किती होतं? 5-6 महिने असं शिकलं. 5-6 महिन्याचं फक्त रांगत होतो. म्हणजे 5-6 महिन्याचं बाळ. मित्रांनो 5-6 महिन्याचं बाळ म्हणजे दादा गायकवाड त्या टायमाला हरवले होते जंगलामध्ये. आणि एवढे म्हणजे जंगलामध्ये आपण बघतो की किती हिंसक प्राणी असतात, पशु असतात, पण दादांना त्या टायमाला काही झालं नाही. आणि लोकांचं म्हणणं असं होतं की दादांना देवाने नेला असेल. आणि त्याच्यामध्ये वडिलांनाच फक्त मी दुसऱ्या दिवशी सापडलो. म्हणजे गावातले हाताला साखळी करून काकरी ना काकरी, बांध ना बांध असे सगळेजण मिळून शोधत होते गावातले लोक. पण त्या काळी मी त्यांना सापडलो नाही. परंतु दुसऱ्या दिवशी हे वैतागून थकून घरी आले. आणि दुसऱ्या दिवशी मग ज्यावेळेस हे लोक गेले त्यावेळेस वडील सूर्य उगवायला आणि मी तिथून समोर दिसायला एकच वेळ आले. म्हणले हातामध्ये माझ्या भुईमुगाची शेंग होती, बोले लिंबाचा पाला होता आणि गवताची हरळ ही माझ्या हातामध्ये होती, अशी त्या काळची लोक सांगतात. हां. आणि नंतर मग माझं शिक्षण दुसरं झालं असेल ते गाडगे महाराज शाळेमध्ये कोरेगाव पार्कमध्ये अत्यंत अल्प शिक्षण आहे माझं. 10वीमध्ये मी सगळे विषय नापास आहे. मित्रांनो 10वीमध्ये दादांचं सगळे विषय गेले, पण आयुष्यामध्ये सगळ्या विषयामध्ये पास. तर दादा समाजकार्यामध्ये कसं आलं तुम्ही? आमच्याकडे मला वारसा हक्क कोणाचाच नाही. आमचे वडील खेडेगावामध्ये शाळा राखायचे, सालगडी म्हणून काम करायचे. इकडे शहरात आले, बिगारीचं काम गौंडी काम करत असताना आम्ही त्या काम करत होतो. मग काम करत असताना एक मंडळाच्या माध्यमातून आम्ही काम करत होतो, समाजाची सेवा करत होतो. परंतु त्या मंडळामध्ये काही लोकांचं मला पटलं नाही आणि मी माझा वेगळा झालो. आणि मी माझं स्वतःचं म्हणलो की अख्ख्या आयुष्यामध्ये मी स्वतःचं अस्तित्व निर्माण करणार. आणि त्या धर्तीवरती मग मी राजकारणात आलो. राजकारणामधलं मग समाजकारणामध्ये आलो. समाजामध्ये मग मनोरुग्ण, बेवारस, अनाथ, निराधार जे लोक पडले होते त्यांची सेवा करत होतो. सेवा करत असताना आमची पत्नी इकडे बघ की मित्रांनो विठोबा भेटलेले आहेत, रुक्मिणीसोबत तर बोलणारच आहोत आपण. तर त्यांचासुद्धा मी तुम्हाला परिचय करून देणार आहे, पण आधी दादांचं. मग हे काम करत असताना मी व्यवसायानं ड्रायव्हर कार चालवायचो. आणि कार म्हणजे पिकअप कंपनीमध्ये नाही फॅमिली ड्रायव्हर. अच्छा. मग हे काम करत असताना लोक जे रोडवरती मनोरुग्ण, बेवारस दिसायचे, नग्न, अर्धे नग्न महिला होत्या, पुरुष होता, यांना फक्त माझ्या बायकोने जो मला डबा दिलेला असायचा त्या डब्यातली भाकर फक्त मी त्यांना द्यायचो. असं करत असताना मग संध्याकाळी घरी आले की भूक लागायची. भूक लागली की बायकोची माझी भांडणं व्हायला लागले. ती म्हणली काय झालं तुम्हाला आजकाल पाटपाट जेवायला लागलात, संध्याकाळी भूक लागते. मग त्यावेळेस तिला मी सांगितलं की अरे मी असं काम करतो. बायको म्हणले की मी तुम्हाला जेवायला देते का भिकाऱ्यांना जेवायला देतो. अशा प्रकारची मला बोलली. शेवटला मुलगा बोलला, पोरगी पण मुलगी माझ्यासंग भांडली. आणि शेवटला मग ह्या लोकांनी मला काय केलं, सहकार्य केलं. 2 चपाती देत होते, 3 दिले, 3चे 4 झाले. एक दिवस असा आला लॉकडाऊनमध्ये, माझी बायको कुशा गायकवाड, मुलगी साक्षी गायकवाड, मुलगा आदित्य गायकवाड यांनी पहाटे 3 वाजता 4 वाजता उठायचे. लॉकडाऊनमध्ये, मोठ्या लॉकडाऊनमध्ये ते 200-250 लोकांचा स्वयंपाक करायचे. आणि माझी बायको आणि मी रोडवरती जे लोक अडकलेले होते त्या लोकांना आम्ही जेवण देत होतो मित्र. आणि याला माझ्या पाठीशी कुठलाही वारसा हक्क नाही ना, नैसर्गानं मला ते झालं, मी दिलेलं ते करतो. मित्रांनो खरंच ते म्हणतात ना की एखाद्याच्या मनामध्ये जर परमेश्वराचं कार्य उतरतं तर ते कुठल्याही रूपामध्ये उतरतं. की बघा 4 चाकांवरती ज्यावेळेस दादा कार चालवत होते त्यावेळेस नोकरी करत होते, पण ते घासातला घास त्या रुग्णांना जे रुग्ण आहेत, रस्त्यावरची जे लोक आहेत ज्यांची स्मृती पण भ्रष्ट झालेली असते, असे पण लोक आहेत, तर अशा लोकांना ते चालत होते. म्हणजे बघा की ते म्हणतात ना की घासातला घास देणं ह्यालाच परमेश्वराचं कार्य म्हणतात. आणि ते कार्य दादांकडून घडत आलं. मग हे काम करत असताना आम्हाला एक मीना देशमुख नावाची एक महिला होती जे इंदापूरमध्ये बेवारस पडलेली होती. तिला आम्ही उचलली, ससूनमध्ये ॲडमिट केली. आणि जवळ ती 200 ते 210 किलो 20 किलोची होती. ती काय हालत आम्हाला नव्हती. मग तिला आम्ही ॲडमिट केलं आणि तिच्यासाठी आम्ही आश्रम शोधत असताना आम्हाला कुठंही आश्रम भेटलं नाही. तिला कोणी स्वीकारलं नाही. मग आता हिला ठेवायची कुठं.
अच्छा. म्हणून मी त्या मीना देशमुखचा डिस्चार्ज न घेता मी शोधायला लागलो आश्रम कुठे भेटेल का. ह्या जागेवरती ॲडव्होकेट भोसले साहेब आणि नितीन चौधरी यांची ही जागा आहे, वास्तू आहे. त्यांनी मला देऊ केली आणि त्याप्रमाणे आम्ही ह्या जागेवरती रेंटने देतो. आम्हाला सरकारी कुठलंही अनुदान नाही. म्हणजे हे जी वास्तू आहे दादा, आपण जिथं बसलो आहोत आता, हो. तर ही वास्तू भाड्यात भाडे ह्याला भाडं किती आहे? याला 25,000 रुपये भाडं आहे महिन्याला. महिन्याला 25,000 रुपये भाडं. हो आणि ही जी सेवा करताय आपण, निस्वार्थ सेवा करताय, हो. जे लोक दान धर्म करतात बस त्यांच्या माध्यमातून त्याच्या चाललंय. माध्यमामधनं आणि आपली ॲम्ब्युलन्स जे समाजाने दान दिलेली आहे हां. ते ॲम्ब्युलन्स मी दिवस रात्र चालवतो. त्यातनं जो 2 पैसे भेटतात ते ह्या जे बेवारस लोकांना, आता माझ्याकडे 20 लोक आहेत, ह्या आजी आजोबांना जेवण त्याच्यामध्येच येतं, भाडंही येतं आणि इतर खर्च जो आहे तोही मला त्यातच करावा लागतो. पण त्याच्यामध्ये दादा ॲम्ब्युलन्समध्ये तुम्ही हे कायम लिहिता की 5 किलोमीटर का 7 किलोमीटर काय असं तुम्ही मोफतमध्ये ते हो 10 किलोमीटरपर्यंत 10 किलोमीटर. मित्रांनो, 10 किलोमीटरपर्यंत कुठल्याही रुग्णाला किंवा बेवारस असलेल्या रस्त्यावरच्या माणसाला हॉस्पिटलमध्ये नेण्याचं कार्य दादांचं आहे आणि ते मोफत आणि ते मोफत असतं. तर अनेक वेळा पोलिसांकडून पण तुम्हाला कॉल येत असते? हो, पोलिसांकडनं येतात कॉल. मला ॲक्सिडेंट झालेला असला, वाहून आलेला असला व्यक्ती, फाशी घेतलेला असला, जळलेला असला, कोणा बिल्डिंगवरनं उडी मारलेली असेल, काही झालेलं असलं तर पोलिसांचा मला फोन येतो, दादा इथं या. मग मी येतो, पोलिसांना पूर्णपणे सहकार्य करतो. ती बॉडी उचलतो, फाशी घेतलेल्या माणसाची बॉडी फाशी सोडतो. वाहून आलेल्या माणसाच्या अंगामध्ये किडे पडलेले आहेत, हात लावल्या हात बोटं अंगात जातात त्याला बाहेर काढतो. तिथं माणूससुद्धा कोणी थांबत नाही. त्या जागेवरती मी जातो, त्याची बॉडी काढतो, घेऊन मग मी ससून हॉस्पिटलमध्ये जात असतो. काय म्हणताल या कार्याला? जे दादांनी सांगितलं हे विचार पण आपण करू शकत नाही आहे. हे जे विचाराच्या पलीकडचं कार्य आहे ते दादांचं कार्य आहे. तर दादा, मग अशा पद्धतीमध्ये तुम्ही ज्यावेळेस कार्य करता त्यावेळेस तुम्हाला कसं, म्हणजे स्वतःला कसं सावरता तुम्ही? सावरत नाही मी, मला आनंद भेटतो ह्या कामामध्ये. ह्या कामामुळे मला निसर्गानं, मला माहीत नाही एवढी माझ्यामध्ये ऊर्जा दिलेली आहे ना, मी थकतच नाही. असं वाटत नाही त्यांचे आशीर्वाद तुम्हाला थकून देत नाही? हो. माझी गाडी जवळ 95% पलटी झाली होती, ॲम्ब्युलन्स पलटी झाली होती. परंतु मला माहीत नाही, गाडी पूर्णपणे चाका अशी झाली होती, परंतु नैसर्गिक पुन्हा तशाच तशी चालू झाली आणि पुन्हा मग कडेकडीनं मी अशी रोडवरती गाडी काढली. हीच गाडी जी हो, ॲम्ब्युलन्स ॲम्ब्युलन्स धक्कासुद्धा लागला नाही मला तेव्हा गाडीला. मित्रांनो, ही गाडी ज्यावेळेस भेटली होती दादांना, क्राफ्ट यांच्या माध्यमातून हे डोनेट करण्यात आली होती. आणि ज्यावेळेस त्याचा लोकार्पण सोहळा होता त्यावेळेस त्या कार्यक्रमाला मला स्वतः दादांनी आमंत्रित केलं होतं आणि मी त्या गोष्टीचा साक्षीदार आहे. आणि पुण्यातील डॉक्टर अभिजितदादा सोनवणे यांच्या हस्ते दादांनी तो उद्घाटन केलं होतं. तर मित्रांनो, असं हे जे कार्य आहे की दादा प्रत्येकाला सोबत घेऊन कार्य करतात, हे एक त्यांच्या कार्याची खास ओळख आहे. आणि म्हणूनच म्हणतात ना की एकमेका करू सहाय्य अवघे धरू सुपंथ. हे शरीर आहे नाशवंत पण कार्य राहते अनंत. तर असं जे अनंत कार्य हे दादाच्या माध्यमातून चाललेलं आहे, निरंतर चालत राहणार आहे. कारण की दादाला कधी थकायलाच होत नाही, कारण की ते थकू देत नाही. त्यांचे आशीर्वाद पाठीशी आहेत. अशा लोकांचे आशीर्वाद आहे, काही दिसतात काही दिसत नाही. जे दिसत नाही ना ते पाण्यामध्ये वाहून गेलेले आहेत, कुठं फाशी घेतलेले आहेत, ते दिसत नाही हो. पण जे दिसतात ना ते हे आहेत. तर असं हे दादांचं कार्य. दादा, काय सांगतात अजून? मित्रो, हे कामासाठी मला जो लागणारा जो खर्च आहे, आर्थिक मदतीची मला आवश्यकता आहे, अन्नदानाची आवश्यकता आहे, कपड्यांची आवश्यकता आहे. मित्र हो, आमच्याकडे मनोरुग्ण बेवारस अनाथ मिळतात, महिला आहेत, पुरुष आहेत आणि पूर्णपणे बेड रिटर्न आहेत. ज्यांना डायफरसुद्धा मला चेंज करावं लागतं, म्हणजे अर्थात म्हणजे त्यांचे संडास लघवी मलाच काढावी लागते, त्यांना आंघोळ मलाच घालावं लागतं. यासाठी लागणारे जे वस्तू जी आहेत ते आहे अन्नदान. महत्त्वाचं आम्हाला अन्नदान आहे. अन्नदान आहे, वस्त्रदान करा, वैद्यकीय साहित्य दान करणं आवश्यकता आहे. मी तुम्हाला आव्हान करणार आहे की सर, आता गुगल पे माझा नंबर देतीलच तुम्हाला. तर सर तुम्ही नंबर सांगा. 98 23 50 52 58 हा माझा गुगल पे, फोनपे नंबर आहे. याच्यावरती आपण मला आर्थिक दान देऊ शकता, जेणेकरून मला मनोरुग्ण बेवारस अनाथ निराधारांना सेवा करण्यासाठी मोठी संधी उपलब्ध होईल ना, आपण त्याचे पुण्यकरी होचाल. आपलं
मित्रांनो, आपण ज्यावेळेस बघतो की आपण कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो, त्या टायमाला आपण आपल्या लेकराबाळांसाठी कुठंतरी आनंदाचे क्षण घालवतो. आपण कुठं चित्रपटामध्ये चित्रपटगृहामध्ये जातो किंवा एखाद्या पार्टीमध्ये जातो. त्या टायमाला सहज आपले 4-5 हजार रुपये असे निघून जातात मित्रांनो. पण जर एकदा विचार केला की वर्षातून एकदा असे 4-5 हजार रुपये आणि आर्थिक स्वरूपामध्ये दिलेलं ते दान आणि अन्नधान्य स्वरूपामध्ये दिलेलं दान, तर असं जर तुम्ही दादा गायकवाड यांच्या जर आश्रममध्ये दिलं, तर मला सांगा, तो जो आनंद मिळणार आहे, तुमच्या लेकराबाळांना मिळणार आहे, तुम्हाला मिळणार आहे, तो आनंद तो चित्रपट बघण्यापेक्षा, त्या पार्टीला जाण्यापेक्षा कितीतरी मोठा आहे ना हो. तर मला तुमचं सर्वांना हे नम्र विनंती आहे माझी, मधुतारा फाउंडेशनच्या माध्यमातून मी नितीन शिंदे, मी तुम्हाला नम्र विनंती करतो की जेवढी लोक हा व्हिडिओ बघतात ना, त्यांनी दादा गायकवाड यांनी दिलेल्या नंबरवरती संपर्क साधून पुण्यामध्ये हडपसरच्या पुढं देवाची उरुळी आहे, ते देवाच्या उरुळीच्या तिथं फुरसुंगी, बरोबर आहे, देवाची उरुळी शिवशंभू पार्क. तर ह्या ठिकाणी दादांचं अस्क नावाचं वृद्धाश्रम आहे आणि त्या वृद्ध आश्रममध्ये अनाथ निराधार रुग्णांची सेवा हे निस्वार्थपणे दादा करतात. त्यांना मदतीची गरज आहे, एका हाताची गरज आहे, ते हात तुम्ही बना आणि पुण्य कमवा. कारण म्हणतात ना, हमारे चले जाने के बाद महफिलों में अफसाने बयां होगे, निगाहें हमको ढूंढेगी न जाने हम कहाँ होगे. तर हे कार्य दादांचं आहे. दादांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या पत्नी आज त्यांच्यासोबत उभे आहेत त्या निराधारांची सेवा करण्यासाठी. म्हणून मी म्हणलं की माणसातले विठ्ठल हे आहेत. ह्या विठ्ठलाला भेटायला कुठल्या मंदिरामध्ये जायची गरज नाही, तर ह्या विठ्ठलाला भेटायला एकदा अस्क वृद्धाश्रममध्ये यावं आणि त्यांचं दर्शन घ्या. त्यांच्या रुक्मिणीचा परिचय करून घेऊ आपण. ते म्हणतात ना की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे यशस्वी स्त्री त्याला खंबीरपणे त्याच्या पाठीशी असते. ज्यावेळेस आपली स्त्री आपल्या पाठीशी असते ना, त्यावेळेस जग आपल्यासोबत असतं. जय भीम. ह्या आमच्या रुक्मिणी म्हणजे विठोबाच्या रुक्मिणी, आमच्या ताई, आमच्या आदरणीय, आमच्या माता, ह्या सगळ्यांच्या माता कुशाताई गायकवाड. ताई नमस्कार. काय सांगताल ताई? काय त्यांच्या पाठीशी उभं राहायला मला छान वाटतं, कारण त्यांना सहकार्य करणं हे माझं धर्म समजते मी. आणि त्यांच्या कार्यासोबत असले की मलाही तेवढाच आनंद मिळतो जेवढा त्यांना मिळतं. कारण या निराधारांना ज्यावेळेस मदत करतं, कारण मला जास्ती मदत करता येत नाही, कारण मी सरकारी हॉस्पिटलमध्ये सिक्युरिटीचं काम करते. पण जो बी वेळ मिळतो तेवढ्या वेळेस मी येते. आत्ताच नाही, लॉकडाऊनपासून शनिवार रविवार सुट्टी असेल त्यावेळेस त्यांच्यासोबत मी फिरायचे. ज्यावेळेस त्या लोकांसोबत मी त्यांच्यासोबत जाते आणि ज्यावेळेस ते पाय पडतात त्यांच्या की दादा आले म्हणून, त्यावेळेस खूप छान वाटतं की चला, दादांना म्हणजे एवढं ओळखतात, दादांचं एवढं कार्य छान आहे की आपण बी कुठंतरी थोडंसं साथ देऊ त्यांना. मुलंही मदत करतात त्यांना, कधी वेळ मिळेल तेव्हा तेही येतात, मीही येते. बरं वाटतं त्यांच्यासोबत, त्यांचं नाव कुठंतरी मोठं होतं, त्यात आपणही थोडंसं सहकार्य आहे आपलं असं वाटतं. सहकार्य नाही ताई, जे नाव मोठं होतं आहे ते तुमच्यामुळं होतं आहे. कारण का की स्त्री असते ना, हे संपूर्ण संसाराचा पाठीचा कणा असतो आणि तो पाठीचा कणा जर मजबूत असेल तर माणसाचं शरीर मजबूत राहतं, म्हणजे कुटुंब मजबूत राहतं. म्हणून प्रत्येक स्त्री ही कुटुंबाचा कणा आहे, देशाचा कणा आहे. आणि आज तुम्ही ह्या देशातील लोकांसाठी काम करताय. भारत देशाला गर्व आहे तुमच्यावर. खरं अर्थाने बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचं कार्य हे तुमच्या माध्यमातून करतं आहे. माता रामाई, माता भीमाई, माता सावित्री, माता जिजाऊ यांचं आठवण येऊ राहिली ह्या ठिकाणी आज तुम्हाला बघताना की ह्या महामातांच्या आज आपण विचारांनी त्यांचा वारसा घेऊन पुढं चाललेलो आहोत. पण आज तुमच्या कार्याचा सुद्धा वारसा समाजाने बघितला पाहिजे, समाजाने घेतला पाहिजे. खूप बरं वाटलं मला की तुमच्याशी आज मी बोलतो आहे. काय आव्हान करताल तुम्ही समाजाला? मी समाजाला हेच आव्हान कराल की जे आपण जे खातो, जे घरात जो खातो आपण, काही बड्डे असेल किंवा काय असेल, ते जर तुम्ही किंवा जे धान्य असेल किंवा काही असेल थोडेफार जरी इथं आणून दिले, मदत होईल यांना. कारण कसं अजूनपर्यंत आपल्याला कुठली सरकारी सोय नाही आहे की कोणी आणून दिले असं नाही. जे तुम्ही द्याल त्याच्यावरच आपण चालतो. तुमच्यावरती आम्ही आहे, करतो आहे, एवढी सेवा करतो आहे. आम्ही फक्त माध्यम आहात. तुम्ही सेवा केली तर तुम्ही ह्याच्यातले वाटेकरी बना, तुम्हालाही थोडेफार ते पुण्य लाभेल हे सांग.
काय म्हणताल आज मधुतारा फाउंडेशन तुमची मुलाखत घेते ताई? मधुतारा फाउंडेशनचे जे मेन आहेत तेच माझे भाऊ आहेत, त्यामुळे माझं नशीब तर की मी आज भाऊंना भेटले. कारण जे मी भेट होते आमची ते 2 मिनिटाची असते, कारण मी ऑन ड्युटी असते, ते येतात तेव्हा 2 मिनिटात बोलतात. त्यांना भरपूर बोलायचं असतं पण टाईम नसतं. पण आज भावाला भरपूर भेटले आणि बोलले, छान छान वाटतंय आज. मित्रांनो, आज तारीख आहे 30 जून 2024. पालखी पुण्यामध्ये आलेली आहे. लक्षात घ्या, देहू आणि आळंदी इथून पालखी पुण्यात आलेली आहे आणि इथून 15 दिवसाचा प्रस्थान करत हजारो वारकरी विठोबा रुक्माईला भेटण्यासाठी आतुरतेने वाट पाहत चालत चाललेले आहेत. पण हा माझा विठ्ठल आणि हे माझी रुक्माई यांचं दर्शन मला आजच घडलं आहे. आजच, कारण की आज पालखी पुण्यात आली आणि आजच दर्शन घडलं आहे. कारण की यांच्या माध्यमातून जी मिळणारी व्हीलचेअर आहे ती व्हीलचेअरसुद्धा आज एक 85 वर्षाची आजी आहेत त्यांना आणि 100% अपंग एक कमलेश म्हणून आहेत त्यांना आज देण्यात येणार आहे. तर हे कार्य जे आहे हे करून घेणारं आहे आणि हे जो करून घेतो ना तो निवडतो. आणि तो निवडतो कुणाला? ज्याच्यामध्ये प्रामाणिकता असते, सत्यता असते, निस्वार्थता असते. तर असं निस्वार्थपणाने कार्य करणाऱ्यांशी आपणही पाठीशी असावं असं प्रत्येक समाजातील व्यक्तींना वाटलं पाहिजे. त्यांनी त्यांच्यासोबत राहिलं पाहिजे आणि ह्या विठोबा रुक्माईचं सतत कार्य समाजासमोर आलं पाहिजे. तुम्हालाही त्यांचं पुण्यामध्ये सहभागी होता आलं पाहिजे. म्हणून त्यांनी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देऊन, त्यांच्या आवाजाला ओ देऊन तुम्ही त्यांना थोडीफार मदत ही केलीच पाहिजे. कारण मदत जर नाही मिळाली तर हे थांबून जाईल. हे थांबून जाईल. कारण कुटुंब प्रत्येकाचं आहे. त्यांचं पण कुटुंब आहे. त्यांना 2 मुलं, 1 मुलगी, 1 मुलगा आहे. बरोबर आहे. मुलगा काय करतो ताई? आता लॉ करतो लास्ट इयरला. आणि मुलगी काय करते? ती आता MPSC करते. MPSC करते. बघितलं मित्रांनो, दादा गायकवाड 10x10च्या घरामध्ये घोरपडीमध्ये भीमनगरमध्ये राहतात. समाजाचं एवढं मोठं काम करतात. त्यांची मुलं आज लॉ आणि मुलगी MPSC करते. किती मोठी उपलब्धी आहे आपल्या देशासाठी. आपण आपलं कुटुंब पण जपतो, आपण आपल्या कुटुंबाला पण सांभाळतो, आपल्या लेकरा बाळांनासुद्धा आपण जगवतो, त्यांना शिक्षण देतो. पण आपण एक पाऊल पुढं माणुसकीचा, एक हात मदतीचा, एवढीच अपेक्षा या अस्क वृद्धाश्रमच्या माझ्या मायबापांनी केली तुमच्यासाठी, माझ्या विठोबा रुक्माईने केली. तरी त्यांना नक्की मदत करा. धन्यवाद. पुन्हा एकदा मी सगळ्यांचे आभार मानतो. आपला हा व्हिडिओ तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे, शेवटच्या वर्गापर्यंत पोहोचला पाहिजे, जेणेकरून मधुतारा सोशल फाउंडेशनचं हे कार्य सर्वांपर्यंत आलंच पाहिजे. माणसातला देव आणि देवाचं कार्य हे समाजापर्यंत पोहोचलं पाहिजे. ताई, तुमचे खूप खूप आभार, खूप खूप धन्यवाद. दादा, तुमचे खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप आभार की तुम्ही मला वेळात वेळ दिला आणि आज या ठिकाणी तुम्ही मला बोलण्याची संधी दिली, मला भेटले. मला खूप आय लव्ह यू दादा. दादा नेहमी माझ्यासोबत आहे आणि दादांना कर्मवीर पुरस्कार मिळालेला आहे, म्हणून मी त्यांना नेहमी म्हणतो कर्मवीर दादासाहेब गायकवाड. थँक्यू. तर मित्रांनो, नक्कीच फुरसुंगीमध्ये देवाची उरुळीमध्ये आस्क वृद्धाश्रम आहे, त्या वृद्धाश्रमला नक्की भेट द्या. धन्यवाद. थँक्यू.